आज काही विषय आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगायचे, आमच्या कार्यकर्त्यांना सांगायचे, ते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उद्याच्या 10 जूनला 25व्या वर्षामध्ये पदार्पण करत होता। आपल्याला सगळ्यांना माहिती की 10 जून 1999 रोजी शिवाजी पार्कला पवार साहेबांनी या पक्षाची स्थापना केलेली होती आणि तेव्हापासून हा पक्ष राज्यात आणि देशामध्ये काम करायला लागला। आता त्याला 24 वर्ष पूर्ण होत आहेत उद्याच्या 23 तारखेला, आणि 25व्या वर्षात पदार्पण करतायत। आणि त्याच्यावर पक्षाच्या रौप्य वर्धापन दिनाच्या निमित्तानं यावेळेस 9 जूनला केडगाव म्हणून नगर शहराच्या जवळ एक गाव आहे, तिथं एक मोठी सभा आम्ही आयोजित केलेली होती। मात्र हवामान खातं, वेधशाळा यांच्या माहितीनुसार पश्चिम किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा तयार झालेला आहे आणि त्याचं चक्रीवादळामध्ये रूपांतर होण्याची दाट शक्यता आहे। या बिपरजॉय चक्रीवादळ, त्याचं नाव बिपरजॉय चक्रीवादळ आहे। वेधशाळेनं राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवलेली आहे। काल पण जिथं आमची सभा होणार आहे तिथं थोडीशी काळवट जमीन आहे, तिथं पाऊस पडला तर तिथं बाकीचं काम पण थांबलं गेलं आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी, सामान्य नागरिक आणि प्रशासनाची गैरसोय होऊ नये म्हणून आणि वेधशाळेनं सतर्कतेचा इशाराचं दिलेला असल्यामुळं आम्ही वर्धापन दिनाचा 9 जून 2023चा केडगाव अहमदनगर संध्याकाळी 5 ची सभा हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे। हे मला आपल्या मार्फत सांगायचं आहे। त्याच्यामुळं मला तमाम विशेषतः माझा नगर जिल्हा, नाशिक जिल्हा, बीड जिल्हा आणि पुणे जिल्हा या जवळच्या जिल्ह्यातले कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर येणार होते। त्यांना सगळ्यांना सांगायचंय की आपण आपल्याला आता तिथं जायचं नाहीये, तुम्ही त्याची नोंद सगळ्यांनी घ्या। महाराष्ट्रातल्या पण इतर काही भागातले लोक येणार होते, प्रमुख कार्यकर्ते येणार होते, त्यांनी पण सगळ्यांनी याच्याबद्दलची नोंद घ्यावी आणि हा कार्यक्रम पुढे ढकललेला आहे। याच्याबद्दल पवार साहेबांशी चर्चा झाली, याबद्दल स्वतः जयंतराव पाटील साहेबांशी पण चर्चा झाली। आमचे आता मगाशी इथं सकाळी मुश्रीफ साहेब होते, प्रफुल्लबाईंशी पण फोनवर, भुजबळ साहेबांशी, या सगळ्यांशी चर्चा होऊन अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आलेला आहे। तर तो एक महत्वाची बाब आपल्या मार्फत आम्हाला महाराष्ट्रातल्या सर्व सहकाऱ्यांना सांगायची होती। दुसरं, अवकाळी पाऊस पडतोय, आपण पण सगळे बघताय। मी पण काल पुण्यामध्ये होतो, परवा सुरगाड्यामध्ये होतो, त्याच्या आदल्या दिवशी नागपूरमध्ये होतो, त्याच्या आधी चंद्रपूरमध्ये होतो। तेव्हाही आम्ही बघितलं काही काही ठिकाणी वादळ तुफान जोरात सुटतंय आणि त्याच्यातनं अतोनात अशा प्रकारे शेतकऱ्यांचे घराचे पत्रे, विशेषतः गोठ्याचे पत्रे असे सगळे उडतायत, शाळांचे वगैरे पण नुकसान होत आहे आणि त्याच्यातून मदत होत नाहीये। फक्त स्टँडिंग ऑर्डर सरकारने दिलेले आहेत, पंचनामे ताबडतोब करा आणि मदत पोचवा, परंतु तशा प्रकारची मदत होत नाही। शेतकऱ्यांना त्यापर्यंत अशा प्रकारची मदत मिळालेली कुठेही पाहायला मिळालेली नाहीये। अजून एक गोष्ट मधी मी आपल्या सगळ्यांच्या एक गोष्ट लक्षात आणून दिली होती, पाठीमागे आम्हाला असं कळलेलं होतं NCDC-नं 1080 कोटी रुपये जवळपास काही कारखान्यांच्या करता मंजूर केलेले होते, परंतु त्याच्यातून कॅबिनेटनी फक्त 5 कारखान्यांनाच निर्णय घेतला, साधारण 550 कोटी रुपये द्यायचा, 5 का 6 कारखाने। त्याच्यात एक औसाचे आमदार अभिमन्यू पवारांशी संबंधित असणारा कारखाना, रावसाहेब दानवे यांशी संबंधित असणारा कारखाना, त्याच्यानंतर हर्षवर्धन पाटील साहेबांशी संबंधित असणारे 2 कारखाने, 2 आणि 2 4 आणि अजून 1-2 असे कारखाने, मुन्ना माडकांचा एक कारखाना, भीमा कारखाना, तो असे 5-6 कारखाने त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांनाच मदत जाहीर केली। बाकीच्या कारखान्यांना मात्र असं इतकं राजकीय अँगलनी बघून चालत नसतं, परंतु हे सरकार हम करे सो कायदा करायला लागलेला आहे। त्याच्यामध्ये मी सुरगाण्याला जाताना नाशिकवरून गेलो तर तिथं बरेच नवनिर्वाचित मार्केट कमिटीचे पदाधिकारी मला भेटले
काही वडीलधारी पण भेटले आणि आमदार पण भेटले, तर तिथं टोमॅटो, कांदा आणि कापूस यांचे भाव पडलेले आहेत. विशेषतः टोमॅटो आणि कांद्याच्या बद्दल नाशिक आणि टोमॅटो कांदा पिकवणारा शेतकरी ज्या ज्या भागामध्ये तो इतका हवालदिल झालेला आहे, त्यांना अजिबात परवडेना. आणि सरकार त्याच्यामध्ये मधी जी काही सभागृह चालू असताना अधिवेशनामध्ये अनुदान देण्याच्या बद्दलचा निर्णय जो झाला, त्याही निर्णयाचे पैसे शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचलेले नाहीये. आणि मधी कापसाचे भाव चांगले झाल्यामुळे काही शेतकऱ्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या आपल्या घरामध्ये कापूस साठवून ठेवला. का? तर अजून भाव वाढतील. साहजिकच शेतकऱ्याला अपेक्षा असते की अजून भाव वाढले तर का कुटुंबाला मदत होऊ नये, का परिवाराला मदत होऊ नये, का आपली आर्थिक घडी व्यवस्थित बसू नये. आणि त्यांनी कापूस घरात ठेवला. आणि आता उलट काय झालं, कापसाचे सुरुवातीच्या काळातले वाढलेले भाव कमी झाले आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यालाही काही कळेना की आता आपण काय करायचं. आणि त्याच्यामध्ये खरेदीची केंद्र आहेत, ती पण केंद्र आज बंद आहेत आणि त्याच्यामुळं व्यापारी शेतकऱ्याचा कापूस पाडून मागतायत. मात्र शिंदे फडणवीस सरकार तिथं लक्ष द्यायला तयार नाही. त्याच पद्धतीनं टोमॅटो, कांदे याच्याही बद्दल आहे. आताच्या या वादळात द्राक्ष, तुमच्या केळीच्या बागा किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फळबागा याच्यामध्ये पण प्रचंड अशा प्रकारचं नुकसान शेतकऱ्यांचं होत आहे. खरं तर या ग्लोबल वॉर्मिंगमुळं इतका अडचणीची परिस्थिती होते. मी आता या राज्याचा अर्थमंत्री होतो, माझं तर स्वतःचं मत इथपर्यंत मी आलोय, अर्थसंकल्प सादर करत असताना जे कोणी अर्थमंत्री असतील त्यांनी NDRF, SDRF मधनं मदत होतच असते, त्याचे नॉर्म्स ठरवलेले आहेत. परंतु तेवढ्या नॉर्म्स मध्ये त्या राज्यातल्या बळीराजाचं, शेतकऱ्याचं भागत नाही. त्याला पुन्हा एकदा चांगल्या पद्धतीनं पुन्हा ताटमानेनं उभं करायचं म्हटलं तर राज्य सरकारची पण मदत त्याच्या पाठीशी उभी करावी लागते. अर्थसंकल्प सादर करत असताना या कामाच्या करता देखील बजेटमध्ये तरतूद वेगळी करण्याची गरज निर्माण झालेली आहे. कारण आपण बघतोय मे मध्ये पण पाऊस पडतोय, जून मध्ये पण पाऊस पडतोय, गारपीट पण होतीये, हवामान संपूर्ण बदलून गेलेलं आहे. आणि बऱ्याचदा आता उद्याच्याला 7 तारखेला मृग नक्षत्र आहे आणि त्याच्या वेळेस मात्र मृग नक्षत्र पडताना दिसत नाही. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती. आज मी आपल्या सगळ्यांशी बोलत असताना एक गोष्ट मला आवर्जून सगळ्यांना सांगायची आहे की शिवस्वराज्य दिनाच्या निमित्तानं आणि शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्तानं रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ मासाहेब आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना वंदन करत असताना महाराजांनी स्वराज्य स्थापनेत, स्वराज्य रक्षणात साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना पण मी वंदन करतो. आपल्या सर्वांना आणि राज्यातील जनतेला पण आजच्या तारखेप्रमाणे शिवराज्याभिषेकाच्या, शिवस्वराज्य दिनाच्या शुभेच्छा देतो. तिथीप्रमाणे 2 तारीख होती, तारखेप्रमाणे 6 तारीख आहे. आणि याच्यातून सरकारने पण तिथं काही कार्यक्रम ठेवलेले आहेत. तिथीच्या वेळेस पण कार्यक्रम ठेवला तेव्हा कशा प्रकारे कार्यक्रम झाला, लोकप्रतिनिधींना कशा प्रकारची वागणूक दिली, ह्या कार्यक्रमाचा पण ऍडव्हान्टेज आपल्या स्वतःच्या पक्षाला कसा उचलता येईल अशाही प्रकारचा केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे. ठीक आहे, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, परंतु शेवटी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज सर्वांचे होते. त्याच्यावर शिवराज्याभिषेकाचाही कार्यक्रम तमाम महाराष्ट्रातल्या जनतेला प्रेरणा देणारा, आनंद देणारा, अभिमान वाटणारा अशा प्रकारचा कार्यक्रम त्या ठिकाणी आहे. ही पण बाब तितकीच महत्वाची आहे. त्यामध्ये मधी काहीतरी आमच्यातल्या काही सहकारी मित्रांनी, विशेषतः अनिल देशमुखांचे अमरावती आणि चंद्रपूरच्या जागांच्या बद्दल चाचपणी करत आहोत. खरं तर आमच्या महाविकास आघाडीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष हे तिन्ही पक्ष 48च्या 48 जागांच्या संदर्भामध्ये चाचपणी करतायत. तो चाचपणी करण्याचा अधिकार त्यांना आहे. काँग्रेसने पण चालवलेले, उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांच्या मातोश्रीवर पण चालवले, शिवसेना भवनमध्ये आम्ही पण 2 दिवस इथं केले आणि काल पुण्यामध्ये केले. अजून 1 दिवस आमचा राहिलाय, तो पुन्हा आम्ही मुंबईमध्ये पवार साहेबांची आणि वरिष्ठांची सोयीची वेळ ठरवून आम्ही त्या प्रकारे घेणार आहोत. माझं स्वतःचं मत आहे की लवकरच कसबा आणि चंद्रपूरची निवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका लागल्यावर
खरं आम्ही प्रयत्न करणार आहोत, जयंतराव भुजबळ साहेब, मी, सुनील तटकरे, आम्ही सगळेजण, की आपल्याला साधारण हे सगळं करताना निवडणुका जाहीर झाल्या लगेचच केलं गेलं पाहिजे, किंवा त्याच्या आधी केलं तर चंद्रपूरची जागा कुणी लढवायची, पुण्याची जागा कुणी लढवायची. चंद्रपूरची जागा तर काँग्रेसचे सिटिंगच एकमेव खासदार बाळू धानोरकर साहेब निवडून आलेले होते, त्याच्यावरती त्यांचाच हक्क आहे, त्यांचाच अधिकार आहे. परंतु त्याचबरोबर पुण्याच्या जागेच्या बद्दल काँग्रेसचं वेगळं मत आहे, आमचंही काही वेगळं मत आहे. अर्थात आम्ही बसून त्याच्यात मार्ग काढू, हे पण मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो. दुसरं एक मला तुमच्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायचं होतं की सध्या जाहिरातबाजी आपल्या राज्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर पत्रकार मित्रांनो चालू आहे. आणि ही जाहिरातबाजी होत असताना शासन आपल्या दारी या उपक्रम शासनाने सुरू केलेला आहे. आता तुम्ही बघताय काही ठिकाणी खुर्च्या पण मोठ्या राहत आहेत, त्याचे फोटो येत आहेत, त्याच्यातनं काही मंत्र्यांचा तोल जातोय आणि अधिकाऱ्यांनाच ते जागतायत वगैरे वगैरे. अर्थात तो त्यांचा अधिकार आहे, परंतु कोट्यवधी रुपयाचा खर्च त्याच्यामध्ये केला जातो. आणि जाहिराती प्रसार माध्यमांमध्ये प्रसारित केल्या जात असताना अतिशय चुकीच्या, अतिशय खोट्या आणि शासनाने नसलेले निर्णय, न घेतलेले निर्णय दाखवून जनतेची फसवणूक एक प्रकारे अक्षरशः आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेची थट्टा केली जाते. तुम्ही म्हणाल असं कसं म्हणता, तुम्ही पॉलिटिकल राजकीय हेतून बोलताय, तुम्ही विरोधी पक्षाचे नेते म्हणून बोलताय. तसं नाही. एक जाहिरात अशी आहे की 2 तरुणी चर्चा करतायत आणि शासनाने संजय गांधी निराधार योजना सुरू केली आहे, त्यापासून शेतकरी बेरोजगारांना लाभ मिळतो. सदर योजनेचे कागदपत्र एकाच ठिकाणी, त्याला सिंगल विंडो सिस्टीम म्हणतो, ते मिळणार आहे. वास्तविक आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, संजय गांधी निराधार योजना स्वर्गीय अंतुले साहेबांच्या काळामध्ये त्यावेळेस सुरू झाली. त्यावेळेस पासून अनेक राज्यकर्ते आले, कुणी ती योजना बंद केली नाही, कारण ती गोरगरिबांच्या, निराधार लोकांच्या फायद्याची होती. उलट त्यामध्ये प्रत्येक वेळेस रक्कम वाढवत 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 वेगवेगळ्या सरकारने नेलेली आहे. आता सदर योजनेची कागदपत्रे एकाच ठिकाणी मिळणार. वास्तविक संजय गांधी निराधार योजना फक्त 65 वर्षावरील नागरिक किंवा श्रीमती, म्हणजे ज्यांचे पती वारलेले आहेत अशा महिलांच्या करता, आणि परितक्त्या, ज्यांना नवऱ्याने सोडलेला असता अशा परितक्त्या, दिव्यांग आणि तृतीयपंथी, मधल्या काळामध्ये आपण त्यांना तृतीयपंथींना पण त्याच्यामध्ये ऍड केलं. यांना शासकीय अधिकाऱ्यांच्या दाखल्यानंतरच त्या योजनेचा फायदा मिळतो. आणि इथं 2 तरुणी चर्चा करतात. काय चाललंय म्हणजे इतकं धादांत खोटं. जरा त्या दोघांनी बसावं, आपली जाहिरात नीट येते का, नीट दाखवतात का हे तरी बघावं. दोघांनी म्हणजे कोणी, शिंदे फडणवीस. दुसरी जाहिरात अशी आहे की 4-5 शिक्षित तरुण चर्चा करतात, आम्हाला शिकून नोकऱ्या नाही. एक क्रिकेटपटू चेंडू त्याच्यामध्ये भिरकावतो त्यांच्यामध्ये आणि स्वतः त्यांच्यामध्ये येऊन विचारपूस करतो, तुम्हाला रोजगार आहे? शासनाची रोजगार हमी गॅरंटी योजना अंतर्गत का मिळू शकतं? शासनाची रोजगार हमी योजना पुन्हा करताय काय? म्हणजे काय रे, जरा डोक ठिकाणावर सटकली त्यांची, सटकली. आणि अंतर्गत काम मिळू शकतं. या उच्च शिक्षित तरुणांना शासन रोजगार हमीची कामं देणार आहे का? एका ठिकाणी तर सर्व योजनांची कागदपत्रे देणार, त्यांचे नाव शासन आपल्या दारी. सदर जाहिरातीची चेष्टा व्हायला लागलेली आहे. वास्तविक मुख्यमंत्री हे ठाणे शहरातून आलेले, त्यांना SRA बद्दल, समृद्धी महामार्गाबद्दल, क्लस्टर बद्दल, FSI बद्दल, TDR बद्दल योजनांची माहिती असेल, त्याबद्दल दुमत नाही. कारण त्यांचं गावावरून जरी ते साताऱ्यामधनं तापळच्या जवळनं आले तरी त्यांचं बरंच आयुष्य हे ठाणे शहरामध्ये गेलेलं आहे. परंतु उपमुख्यमंत्री यांना या साऱ्या योजनांची माहिती असून देखील अक्षरशः शेकडो कोटी रुपये खर्च करून
त्या खोट्या जाहिराती दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न आणि महाराष्ट्रातल्या लोकांना फसवण्याचा धंदा यांचा त्या ठिकाणी चाललेला आहे। त्याच्यामध्ये तुम्ही पण जाहिरात शांतपणे बघा आणि मी म्हणतोय त्याच्यात तथ्य आहे का नाही, तथ्य नसेल तर तुम्ही सांगा। अजित पवार तुम्ही काही राव सांगायला लागलाय, उगीच आम्ही ऐकतो म्हणून काही बरळताय काय, तसं नाहीये। दुसरं, वन खात्याच्या बदल्यांच्या मध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या सध्या चालू आहेत आणि त्या माध्यमांनी पण दाखवलेल्या आहेत। वास्तविक CCF हे अधिकारी सांगतात, कारण माझे अनेक अधिकारी, IAS अधिकारी, IPS अधिकारी, अनेक अधिकाऱ्यांशी माझे चांगले संबंध आहेत। ते म्हणतात की दादा आम्हाला कोट करू नका, परंतु आम्हाला अधिकार जरी असले तरी मंत्रालयातून आलेल्या यादीमधील अधिकाऱ्यांचेच आदेश काढावेत असे तोंडी आदेश आम्हाला दिले। तोंडी आदेश सांगितले की तुम्हाला जरी अधिकार असले तरी आमच्या मंत्रालयातनं जी यादी येईल त्याच पद्धतीचे आदेश काढायचे। आता काही जण त्याच्यातले प्रमुख पार परदेशामध्ये गेलेले आणि बदल्या होणं आणि ह्यांनी परदेशात जाणं आणि बातम्या येणं हा काही योगायोग आहे का काय, हा एक संशोधनाचा भाग आहे, विचार करण्याचा भाग आहे। मधी माजी खासदार राजू शेट्टींनी पण काय ह्याच्यामध्ये रेट कार्ड मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांना पाठवलं आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्याचा रेट किती आहे, त्याच्यात कुठल्या आमदारांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या सांगितल्यानंतर बदल्या होणार, ठराविकच आमदारांना तो अधिकार दिलेला आहे आणि ते पण चर्चा करतात की तुमची बदली करायची का काय। आणि कृषी सहाय्यक या पदाच्या करता रेट त्याच्यामध्ये ह्याच्यात दिलेला आहे तो 3 लाख रुपये, असं प्रसार माध्यमामधनं छापून आलेलं मी स्वतः पाहिलेलं आहे। आणि लाखो रुपये देऊन आलेले अधिकारी किंवा करोडो रुपये देऊन आलेले अधिकारी, पत्रकार मित्रांनो, प्रामाणिकपणे कसं काम करू शकतील? शासन आपल्या दारी आणलं काय किंवा आणखीन कुठं शासनाला नेलं तरी देखील शासकीय अधिकाऱ्यांची मानसिकता ही बदलल्याशिवाय शासन आपल्या दारी ही जनतेची फसवणूक जी चाललेली आहे ही थांबली जाणार नाही। आता इथं आमचे सहकारी अतुल बेनके आमदार बसलेले जुन्नरचे, त्यांनाही विचारा, वेगवेगळ्या ठिकाणी खूप अधिकारी इतके नाउमेद झालेले, इथं काही प्रमुख मान्यवर प्रिंट मीडियाचे बसलेले आहेत, त्यांनाही मी सांगेल तुम्ही खाजगीमध्ये विचारा। बरेचसे IAS आणि IPS ऑफिसर म्हणतात की आम्हाला काही महत्वाची पोस्टिंग नको ती कामं आम्हाला आमच्याकडनं करून घेतात। राज्याच्या इतिहासात असं कधी घडलेलं नव्हतं। आता हे माझं स्टेटमेंट झाल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा होईल, पण मी फॅक्ट आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो, सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना मोफत ST प्रवास ही देखील फसवणूक आहे। अलीकडे आता खुर्च्या मोकळ्या होतात तर योजनांच्या लाभार्थ्यांनी गर्दी करण्याच्या करता बोलवलं जातं, न आल्यास त्यांना सांगितलं जातं की तुम्हाला मिळणाऱ्या योजनांचा लाभ बंद करतो असं सांगून गर्दी जमवली जाते। हे दुर्दैव महाराष्ट्राचं। म्हणजे असं का करतायत, कशा करता करतायत, कोण यांना हे सगळं करायला भाग पाडतायत, का ह्यांचं स्वतःच्या मनामध्ये कल्पना आली का कुणी त्यांना सांगितलं की उद्याच्या काळामध्ये तुम्हाला जर बऱ्यापैकी यश संपादन करायचं असेल तर ही जाहिरातबाजी, परंतु इतकं रोज नवीन गोष्टी पुढे येत आहेत आणि सरकार बदनाम होत आहे, पण ती बदनामी करण्याच्या करता कुणी प्रयत्न सरकारमध्ये प्रमुख करत असतानाच चित्र पाहायला मिळत नाही, किंवा हे सगळं छातीठोकपणे सांगायला तयार नाही की आम्हीच्या बदल्या ह्या आम्ही अतिशय पारदर्शक पद्धतीने केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही। हे उलट आता चौकशा सचिव लोकांनी चौकशी लावलेली किंवा कशा बदल्या झाल्यात, काय बदल्या झाल्यात, या पद्धतीचा एकंदरीत कारभार या लोकांचा चाललेला आहे। हे आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आणि आपल्या मार्फत महाराष्ट्राच्या जनतेच्या लक्षामध्ये मला आणून द्यायचं होतं।